नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि अशातच सर्वच पक्ष संघटनांकडून जोरदार तयारी देखील सुरू आहे। सध्या बीडमधील शिवसेना कार्यालयामध्ये जे उमेदवार असतील त्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी सगळी चाचपणी जी आहे ती केली जाते आहे। आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत स्वतः या ठिकाणी। दादा, कशा स्वरूपामध्ये सध्या निवडणुकीची तयारी सुरू आहे आणि शिवसेना पक्ष नेमका कशा स्वरूपात ही निवडणुकीला सामोरे जातो? एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली, श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यामध्ये 6 नगरपालिकेचे इलेक्शन या ठिकाणी लागलेले आहेत। त्यामध्ये बीडच्या आज मुलाखती आम्ही या ठिकाणी ठेवल्यात। या ठिकाणी नगराध्यक्ष EC ची जागा सुटलेली आहे, त्यासाठी मुलाखती नगराध्यक्षाच्या आणि वार्डाच्या जे 26 प्रभाग आणि 52 नगरसेवक आहेत त्यांच्या मुलाखती आज मी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। ऑनलाईन पद्धतीने आपण त्या ठिकाणी फॉर्म, ऑफलाईन ठिकाणी आपण त्या ठिकाणी फॉर्म ठेवले होते। असे 110 उमेदवार आत्ता बीड शहरामधून माझ्याकडे या ठिकाणी मागणी आलेली आहे आणि त्यांच्याच मुलाखती आम्ही आता या ठिकाणी कार्यालयात होत आहेत। आज महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी समोर जातो आहे, पण एक पक्षाची आणि संघटनेची तयारी आपण आपल्या पक्षाची करत असतो। त्या पद्धतीने आम्ही स्वबळाची बी ताकद त्या ठिकाणी, पण पहिलं प्राधान्य आम्ही महायुतीला देणार आहेत। त्यानंतर जर युती नाही झाली तर आमचं लढाईची तयारी आम्ही ह्याच्या आधी मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि आज मी सांगतो, ह्याच्या आधी आम्ही लढलेलो आहेत आणि चांगल्या पद्धतीने लढलेलो आहेत। पण आज एकनाथजी शिंदे साहेब आहेत, महाराष्ट्रामध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि त्या कामाची पावती नक्कीच जनता येणाऱ्या काळामध्ये आम्हाला देईन। आणि चांगली परिस्थिती, आम्ही ज्या भागात फिरतो, ज्या भागात आमचे पदाधिकारी जात आहेत, आमचे उमेदवार जात आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे। स्थानिक पातळीवरती कोणासोबत तुमची लढत असणार आहे? नेमकी क्षीरसागर असं सामना पाहायला मिळतोय। आमचं नावाशी कोणाशी नाही लढाई, आमची लढाई आहे महायुती म्हणून पहिले प्राधान्य, आणि ज्यावेळेस जर युती नाही झाली तर मग शिवसेना म्हणून आम्ही जे बी समोर येतील त्यांच्या विरोधात लढायला आम्ही त्या ठिकाणी तयार आहेत। महायुतीच्या माध्यमातून आम्ही पहिलं प्राधान्य, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतो आहे की आम्हाला पक्षाचे जे आदेश आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे की महायुती म्हणून पुढं जा, मग महायुतीमध्ये एखादा पक्ष आला नाही तर मग जो राहील त्याच्याबरोबर करा। त्यांनी जरी नाही केली तर स्वतंत्र आम्ही लढायची तयारी ठेवली। 52 उमेदवार द्यायचा प्रयत्न, आता 110 उमेदवार माझ्याकडे शहरातून आलेत, काही एका वार्डातून 3-3, 4 जण आलेत, पण पर्टिक्युलर सगळ्या वार्डातून जवळजवळ उमेदवार एक 5-6 वार्ड सोडले मुस्लिम वार्ड, तर बाकी जवळजवळ उमेदवार सगळीकडून आलेले आहेत आणि अजून वेळ आहे। ते 52 उमेदवाराचे प्रयत्न त्या ठिकाणी 100% होणार आहे। पूर्ण ताकदीने आम्ही या ठिकाणी स्वतंत्र लढाईच्या ताकदीने आम्ही उभा राहणार आहे आणि मग युती झाली, युतीच्या माध्यमातून लढणार आहेत। पण आम्ही पहिलं गेल्या वेळेस जसं आम्हाला अचानक धोका झाला तसा धोका पत्करून आम्ही ठेकेन नाहीत, पूर्ण तयारीने आम्ही राहणार आहे। नक्कीच या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही उमेदवार असतील त्यांच्या मुलाखती ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि स्वबळाचा देखील नारा या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून दिला जातोय। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।